या आठवड्यात मीन राशीचे जातक थोड्या सहनशीलता, संवेदनशीलता आणि कल्पकतेने ओतप्रोत असतील. अंतःकरणातील उत्साहामुळे नवनवीन संधींचा शोध घेता येईल. काही वेळा आंतरिक भावनिक अस्थिरता आणि विचारसरणीत फरक उद्भवू शकतो, परंतु स्पष्ट संवाद व समजदार विचारांनी सर्व अडचणी सहज मात करता येतील. शारीरिक पातळीवर थोडा थकवा व पचनासंबंधी लहान समस्या दिसू शकतात. खोकला किंवा सर्दीचे त्रास येण्याची शक्यता असल्यास नियमित योग, ध्यान आणि प्राणायामाद्वारे शरीराची ताकद टिकवून ठेवावी. संतुलित आहार, पुरेशी विश्रांती व आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. कार्यालयीन क्षेत्रात तुमची सर्जनशीलता आणि विचारांची स्पष्टता ठळकपणे उमटेल. नवीन प्रोजेक्ट्स, कल्पक संकल्पना आणि सहकार्यांशी खुले संवाद ठेवल्यास तुमची कामगिरी अधिक उजळून निघेल. काही आणीबाणीचे निर्णय घेण्यास अडचणी आल्यास संयमाने पाऊल उचलून योग्य तोडगा काढता येईल. आर्थिक बाबींमध्ये बजेटनुसार नियोजन आणि संयमाने वागल्यास स्थिरता राखता येईल. अनावश्यक खर्च टाळणे आणि आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पुरेशी संशोधन करणे गरजेचे आहे. काही नवीन गुंतवणूक संधी उद्भवू शकतात, परंतु सावधगिरीने पाऊल उचलावे. घरातील वातावरण प्रेमपूर्ण व सामंजस्यपूर्ण राहील. प्रियजनांशी नियमित संवाद, भेटी आणि संवादामुळे नातेसंबंध दृढ होतील. काही गैरसमज निर्माण झाल्यास त्यांचे त्वरित निराकरण केल्यास घरात सौहार्दता टिकवता येईल. घर आणि ऑफिसमध्ये स्वच्छता व शिस्त राखा, ज्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होईल. आर्थिक निर्णय घेताना बजेटचे काटेकोर पालन करा आणि अनावश्यक खर्च टाळा. या उपायांचा आणि सकारात्मक विचारांचा अवलंब केल्यास मीन राशीचे जातक या आठवड्यात आरोग्य, करिअर, आर्थिक व वैवाहिक क्षेत्रात संतुलित प्रगती आणि यश प्राप्त करतील. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.